रामकृष्ण हरी माऊली, जय हरी विठ्ठल. सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. म्हणे त्या गोकुळासी इंद्र तो कोपला, इंद्रायणी रुसली कहर हा झाला. त्राही त्राही करिता गोवर्धन नाहला, गाई गुरांचा कैवारी धावून सवर आला. इंद्रायणी रुसली मार्गामध्ये बसली, लेकरांची माऊली गाभाऱ्यात अडकली. या ओळी म्हणण्यामागचं कारण म्हणजे सध्या पावसानं हाहाकार सर्वत्रच माजवलाय आणि याच पावसाचा फटका वारीला पण बसताना दिसतोय. या पावसात सुद्धा ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात पालख्या पंढरी जवळ करण्यासाठी निघाल्या सुद्धा. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. मंडळी, नुकतंच देहूतून तुकोबांची पालखीनं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं, तर दुसरीकडे आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सुद्धा प्रस्थान झालं. पण या प्रस्थानावेळी इंद्रायणी माता वाट अडवून होती, कारण वारकऱ्यांसोबत तिला पण माऊलींचं दर्शन घ्यायचंच होतं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसानं इंद्रायणी नदीत दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे वारकऱ्यांना आळंदीत न येता पुढच्या मुक्कामी येण्याचं आवाहन विश्वस्तांनी केलंय. मात्र तरी पण काही वारकरी आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये आलेच. माऊलींचं प्रस्थान पण झालं आणि आज माऊलींची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे. तर तुकोबांची पालखी आज आकुर्डीत मुक्कामी असेल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारीमध्ये सहभागी सुद्धा झालेत. पाहूयात या वारीच्या टप्प्यावरती नेमकं काय काय घडलंय.